राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला नवीन चिन्ह मिळालेलं आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत खासदार अमोल कोल्हे आहेत। सर, तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे नेमकी? तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या आमच्या पक्षाला मिळालंय आणि ही अत्यंत सकारात्मक बाब आहे। कारण तुतारी हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे, शिवछत्रपतींच्या जाज्वल्य इतिहासाचं प्रतीक आहे आणि या तुतारीची ललकरी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज, युवकांचा आवाज आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आवाज हा दिल्लीत पोहोचवण्याच्या दृष्टीनं ही नक्कीच फार महत्त्वाची बाब ठरेल। किती आव्हानात्मक असेल हे चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवणं? मला वाटतं आजच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या आणि सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये हे चिन्ह पोहोचवणं फारसं आव्हानात्मक राहणार नाही आणि त्यातही तुतारी ही महाराष्ट्राच्या जनमानसात आधीच रुजलेली आहे, त्यामुळे हे चिन्ह पोहोचवणं ही फार सोपी गोष्ट होती। खरं तर शिरूर लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेला आहे। त्या ठिकाणी आढळराव पाटील असतील किंवा विलास लांडे पाटील असतील यांची उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता आहे, तर यांच्याकडे तुम्ही कसं बघता? खरं तर महायुतीतला नेमका कोणता पक्ष म्हणजे कोणत्या पक्षाकडे ते उमेदवारी जाते ही गोष्ट अजून स्पष्ट नाहीये आणि त्यामुळे कोणता उमेदवार कोणत्या पक्षाकडून लढणार हेही गोष्ट स्पष्ट नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणं उचित ठरणार नाही। मला असं वाटतं की माझी कायम एक भावना अशी आहे की समोरच्याची रेष पुसण्यापेक्षा आपली रेष मोठी करूयात आणि त्या पद्धतीनं शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत जी कामं झालेली आहेत, संसदेमध्ये आतापर्यंत शिरूर लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून ज्या पद्धतीनं संसदीय कामगिरी केलेली आहे, हे सगळं मायबाप जनता पाहते आणि मायबाप जनता याचं मूल्यमापन करेल। त्यामुळे समोर कोणीतरी उमेदवार नक्कीच असणार आहे, पण अजून महायुतीमध्येच ही स्पष्टता नाहीये की कोणत्या पक्षाकडे उमेदवारी जाणार आणि कोण उमेदवार असणार, हे अजून कुठेही स्पष्टता नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणं उचित नाही। खरं तर 2019ला ऐनवेळी तुम्हाला उमेदवारी मिळाली होती आणि त्यानंतर विलास लांडे हे खरं तर नाराज झाले होते। त्यांनी आता तुमच्या विरोधात शड्डू ठोकलेला आहे। त्यांना जर उमेदवारी मिळाली तर ते 100% तुमचा पराभव करणार असल्याचं म्हटलं होतं। हो, म्हणजे हे अजून जर तरची गोष्ट आहे, तर त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत। कारण ज्येष्ठ नेते आहेत, भोसरीमध्ये जरी त्यांचा मागील 2 विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव झाला असला आणि लोकसभा निवडणूकही त्यांनी आधी लढवलेली आहे, त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा त्यांना अनुभव आहे। अत्यंत चांगला जनसंपर्क असलेला नेता आहे। म्हणजे मी कायम त्यांच्याविषयी कौतुकानं असं म्हणतो की अगदी जिभेवर त्यांना सगळी नाती होती आणि सगळा जनसंपर्क असतो, त्यामुळे त्यांच्यासारखा एक कसलेला हा राजकारणी समोर उमेदवार असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छाच आहेत नक्की। कारण लोकशाही आहे, कोणी ना कोणी समोर नक्की असणार, त्यामुळे त्यांच्याविषयी अकारण टीका करण्याचं काहीच कारण नाही। पण हे सगळे जर तरच्या अजून विषय आहेत, तर ते नेमके कोणत्या गटाकडून उमेदवारी मागणार आणि कोणत्या पक्षाला उमेदवारी जाणार, म्हणजे भारतीय जनता पक्षाला जाणार, शिवसेना शिंदे गटाला जाणार की अजितदादांकडे ही उमेदवारी जाणार, ही अजून स्पष्टता नाहीये, त्यामुळे त्याविषयी भाष्य करणं उचित नाही। देवेंद्र फडणवीस यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आगे आगे देखो होता है क्या, नेमका अर्थ काय घ्यायचा याचा? म्हणजे आगे आगे देखो होता है क्या असं जर मान्य देवेंद्रजी म्हणत असतील तर माझी त्यांना कळकळीची विनंती आहे, जरा ये भी देखिए की आम लोगों के दिल में है क्या। लोक कंटाळले त्या राजकारणाला। म्हणजे आगे आगे देखो होता है क्या या पद्धतीनं असं होतं की एक वेळ अशी आलेली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, की आपल्याला अनेक शहरांमध्ये चोर बाजार बघायला मिळतो की ज्या चोरून आणलेल्या वस्तू आहेत या तिथे विक्रीसाठी ठेवतात आणि लोकांना त्याची गरज असते त्या त्या घेतात सुद्धा। मला परवा एकाने हे केलं की अशा पद्धतीनं जर नेते, पक्ष, त्यांची चिन्ह हेही सगळं चोरलं जात असेल तर मग या सरकारला वेगळं काय म्हणायचं? या सरकारला मग चोर सरकार म्हणावं का? हा प्रश्न सुद्धा लोकांच्या मनात आहे। त्यामुळे आगे आगे देखो होता है क्या या मला वाटतं या दरपोक्तीपेक्षा हे जास्त महत्त्वाचं आहे की महाराष्ट्राच्या प्रश्नांचं काय होते ते बोलूया ना। कारण आगे आगे देखो होता की हे राजकीय आहे, पण या राजकारणाच्या पायी सर्वसामान्य माणसांच्या आयुष्याचं काय झालं? आज आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याची काय अवस्था आहे? परवा मंचरच्या सभेमध्ये नगर जिल्ह्यातून एक कांदा उत्पादक शेतकरी आला होता, पट्टी घेऊन आला होता। त्याच्या कांद्याला 4 रुपये, 6.5 रुपये आणि 7 रुपये हा बाजारभाव आहे।
त्या माणसासाठी, त्या माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी तुमच्या राजकारणात आगे आगे देखो होत आहे की याची काही देणं घेणं नाहीये. त्याला फक्त हे माहिती की त्यांनी 5 लाख रुपये कर्ज घेऊन टाकले होते त्या कांद्यामध्ये. त्याला फक्त 1.5 लाख रुपये उत्पन्न आले. उरलेले 3.5 लाख रुपये द्यायचे कसे, ये आगे आगे देखो होता है क्या. ही माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याची व्यथा आहे. ही माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याची व्यथा आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची व्यथा आहे. आगे आगे देखो होता है क्या म्हणजे बल्क ड्रग पार्क गेला, त्यानंतर वेदांता फॉक्सकॉन गेला, टाटा एअरबस गेला, तसे आणखी प्रोजेक्ट जाणार. हे आगे आगे देखो होता है क्या का. माझ्या युवकांना रोजगाराचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या हमीभावाचा प्रश्न आहे. म्हणजे आगे आगे जे होत गेले ते पाहताना आम्ही फेसबुक लाईव्हला गोळीबार होताना पाहतोय, आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होताना पाहतोय. तर आगे आगे देखो होता है क्या जर कायदा आणि सुव्यवस्थेचे असे धिंडवडे उडणारे किंवा निघणारे बघायला लागत असतील, तर मग हे महाराष्ट्राच्या ज्या सुसंस्कृत राजकारण आहे, आम्हाला पुढं जाऊन जे बघायची इच्छा आहे ना, ते महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण बघण्याची इच्छा आहे. तोडाफोडीचं आणि फक्त सत्तेच्या पदाला चिकटून राहण्याच्या दृष्टीने सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडण्याचं राजकारण नकोय, ही जनमानसाची भावना आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं जे वक्तव्य आहे त्यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न, रोजगार हा देखील महत्त्वाचा प्रश्न असल्याचं अमोल कोल्हे यांनी म्हटलेलं आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.